उतरावं लागेल ना पाण्यात. येताव ना मग, आम्ही पण चाललोय मासे पकडायला. चला बघूया काय काय मासे मिळतात, काय काय मजा येते. नमस्कार, गार्गीज क्रेझी लॅब मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कोणी कोणी याला भुसा म्हणतं तर कोणी कोणी याला भिसा म्हणतं. या जाळ्याच्या वरच्या साईडला थर्मोकॉल किंवा कोणती अशी वस्तू जी पाण्यावर तरंगेल ती लावली जाते आणि खालच्या साईडला मातीचे मणी असतात, जेणेकरून सरळ ते जाळं राहिलं जातं. आता आपण याला लावून घेऊया. हा दादानी घरी स्वतः बनवलाय. चला तर मग आता हा ट्रॅप पूर्ण लावून घेऊयात. आपण येण्याच्या आधी ऑलरेडी दादानी 2-3 ठिकाणी लावून ठेवलेले आहेत. आता इथे ट्रॅप तर आधीच लावलेला आहे. बघूया आता याच्यामध्ये काही आलंय का. काही जण तर रात्री लावून ठेवतात आणि सकाळी काय मासे पडलेत का बघायला जातात. तर बघूया आता आपल्याला याच्यामध्ये काय लागतंय का. चला, पहिला मासा तर आपल्याला लागलेला आहे. कोणता मासा आहे बघूयात. पाणी वाढतच चाललेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता पाणी किती आहे. तर चला, आता होडी बोलवली आहे. बघूया आता होडीतून कुठे कुठे ट्रॅपमध्ये काय काय मासे. आता अजून एक ट्रॅप आपण बघतोय, त्याच्यामध्ये कोणता मासा लागलाय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. बघूया तुम्हाला माहिती आहे का या माशाचं नाव. मासे पकडता पकडता आपल्याला एक कासवही मिळालंय. मासे पकडता पकडता आम्ही खूप मजा केली. चला तर मग ह्या माशांची रेसिपी आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू गार्गीज क्रेझी लॅब. थँक्स फॉर वॉचिंग.